माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे, कारण आज माझ्या वडिलांनी लिहिलेल्या माझी स्मरणगाथा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे. खरं सांगायचं झालं तर आज इथे राहून वडिलांबद्दल बोलणं माझ्यासाठी थोडं कठीण आहे, कारण आपल्या आयुष्यातील ज्या व्यक्तीला मी माझ्या लहानपणापासून पाहत आलोय त्यांचं कर्तृत्वाबद्दल शब्दात व्यक्त होणं सोपं नाही. माझे वडील केवळ माझ्यासाठी वडील नाहीत, तर ते माझे पहिले शिक्षक आहेत. गेली 36 वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून एकाच ठिकाणी सेवा केली आहे. या काळात प्रत्येक मुलांना त्यांनी शिकवलं, घडवलं, त्यांच्या आयुष्याला दिशा दिली. आज त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि मला वाटतं शिक्षकांसाठी यापेक्षा मोठं समाधान दुसरं कोणतेही असू शकत नाही. पण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्याबरोबरच वडिलांनी आणखीन एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे त्यांची वाचनाची आणि लेखनाची आवड. लेखनाची त्यांना केवळ आवड नसून लेखनावरील त्यांचा प्रभुत्व खूप दांडगा आहे. एखादी गोष्ट मनात आणली, एखादा विषय महत्वाचा वाटला आणि एखादी माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे असं वाटलं, त्यामागे ते लागून पूर्ण करण्याची त्यांची वृत्तीच आहे. आणि त्यातूनच म्हणूनच मला असं वाटतं की माझी स्मरणगाथा या पुस्तकाचा जन्म झाला. हे पुस्तक केवळ इतिहासाचं पुस्तक नाही असं मला वाटतं. हे माझ्या वडिलांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं आणि जपलेल्या अकोले तालुक्याच्या इतिहासाची एक स्मृती आहे. आज आपण मोबाईलमध्ये, इंटरनेटमध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपल्या तालुक्याच्या, आपल्या माणसांना इतिहास ज्या व्यक्तींनी स्वतः अनुभवला आहे त्याच्या आठवणी जर लिहून ठेवल्या नाही तर कदाचित काळाच्या ओघात त्या हरवून जातील. हीच गोष्ट वडिलांनी ओळखली आणि म्हणूनच असं वाटतंय की माझी स्मरणगाथा हे फक्त आजच्या पिढीसाठी नाही, तर हे पुढच्या पिढीसाठी ही पुस्तक खूप महत्वाचं ठरणार आहे. तर माझ्या वडिलांकडून मी खूप महत्वाची गोष्ट शिकलोय. ज्या काळात आपण जगतो त्या काळाची नोंद आपण स्वतः ठेवली पाहिजे, कारण उद्याच्या पिढीला आपला आजचा काळच इतिहास असणार आहे. तर वडिलांना माझा एक मनापासूनचा एक संदेश आहे की माझा सर्व परिवार आणि आम्ही खूप प्राऊड फील करतोय की आज तुमचं स्वतः लिहिलेलं एक पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत. तर तुम्ही आम्हाला संपत्तीपेक्षा एक वेगळी गोष्ट दिली आहे, विचार करण्याची सवय, वाचण्याची आवड आणि आपल्या मातीशी जोडून राहण्याची शिकवण. आज तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी एवढंच म्हणेन की तुमच्या हातातली लेखणी अशी चालत राहो, तुमच्या आठवणी शब्दरूपाने असा जिवंत राहो आणि तुमच्या लेखणीतून अनेक नवीन पिढ्यांना प्रेरणा मिळत राहो. आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो, विशेषतः वडिलांच्या विद्यार्थ्यांचे.